वरच आहे खाली येणं. मला वाटतं इकडची लेक आहे ती सुकलेली आहे पूर्ण. पोचलोय आपण इथं. ते चांगला टॉप पाशी. रेस कर रेस कर रेस करे. ओढ गाडी ओढ गाडी ओढ. ऑल सेट. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण 8वा दिवस राईड करतोय. सामान वगैरे बांधताना दमछाक होते. आपल्या लडाख वारी 2024 मध्ये स्वागत आहे सर्वांचं. तर आज आपण चाललोय हानलेवरून पँगॉन्ग लेकला. डिरेक्ट गाडीवरूनच सुरू करतोय ब्लॉग. चला सुरू करूया. वेलकम बॅक ऑन द बाईक मित्रांनो मंडळी. चला आजची आपली राईड सुरू झालेली आहे. पँगॉन्ग. आपण आज आता हानलेवरून निघतोय आपण पँगॉन्गला. तर हे असं होतं हानले विलेज. समोर आपल्याला दिसते ती आहे मॉनेस्ट्री हानलेमधली. आपल्याला वेळ नाही मिळाला तिथे जायला. ठीक आहे, नेक्स्ट टाइम कधी येऊ तेव्हा. तर आज संध्याकाळी आपला एका वेगळ्या टेरेनला स्टे असणार आहे. आणि त्यानंतर उद्या आपण पोहोचणार आहोत लेहला. तिथं आपण सगळी कामं करणार, आंघोळ करणार. 3 दिवस झाली आंघोळ नाही केलेली आहे. कारण आता इथं स्टे राहिलं 2. तिथं प्रॉपर काय आंघोळीची सोय, आंघोळीचं करायची फीलच नाही आला, कारण सोयच नव्हती प्रॉपर. तर हा आता थोड्याच वेळात खडकाळ रस्ता संपेल आणि आपण टार रोडला लागू. आहोत आपण आणि इथे लंच केलं, पोट वगैरे भरलं. समोरच पेट्रोल पंप आहे, तर कॅन पण फ्यूल अप केलेत. आणि आता डिरेक्ट स्ट्रेच आहे तो आपला यया स्टोवसाठी. जे यया लेक आहे, बायोडायव्हर्सिटी लडाखमधली पहिली लेक. सो आता आपल्याला तिकडे जायचं आहे. पहिलं जाणार आपण माहेला. माहेवरून आपल्याला घ्यायचं राईट. आज पण 17 ते 18,000 फुटापर्यंत अल्टिट्यूडला जायचं आहे. आज पण थोडं ॲडव्हेंचर आहे. या रोडवरून आलो आपण नियोमावरून. सरळ तिकडे रोड जातो त्या साईडला माहेला. आणि तिथून एक आतमध्ये रोड येतो, जेव्हा हानलेकडून येतो तर राईटला हा सरळ रोड जातो पँगॉन्गला. आणि त्यातमध्ये आपल्या 2 लेक आणि 2 आपल्याला पास मिळणार आहेत. रस्ताची कंडिशन काय पुढे याची काही आयडिया नाही आहे, पण मला इथूनच रस्ता खराब दिसतोय. पुढे वाटत नाही काय गॅरंटी मला रस्त्याची. ट्रक कब मुझे छोड़ेंगे. ये तर एक नवीन टेरेन, नवीन डोंगर आणि खेतर बघा. खेतर होत आहे. प्रॉपर ब्रीड वाटते रे. भाग रहा है बच्चे. घाटाचा असेंड सुरू झालेला आहे आता. आणि आपण आपल्या रोडवर एकदम करेक्ट आहोत. घाट पण आपल्याला एक 16,000+ फुटावर घेऊन जाणार आहे.
रस्ता तर आतापर्यंत छान मिळालाय. पुढे बघूया कसा मिळतो आपल्याला रस्ता ते. हे चांगला 27 हे चांगला पण एक पासच आहे. 27 किलोमीटर इथून दाखवत आहे. त्याचे वर काहीतरी आहे, कुठला तरी पास आहे का. यायास तो यायास तो सुकली रे. हे आहे यायास तो. पुढे जाऊया खाली. हा खाली लेक कडे रस्ता जातो. बघूया काय आहे. हा असं ऑफ रोडच आहे, करत जायचं खाली. येऊ तर ही बायोडायव्हर्सिटी लेक आहे. इथं आपल्याला पक्ष्यांचे वेगवेगळे प्रजाती आढळतात. यास्तोला खाली ऑफरोड करत यावं लागतं. वरून लेक प्रॉपर तिथे बोर्ड लिहिलं आहे, तिथून विजिबल नाही, जरा पुढे यावं लागतं या रोडला. पण खाली यायला पूर्ण ऑफरोड आहे. तर काही समोर बघता येईल लेक सुंदर आहे. वर्थ आहे खाली येणं. मला वाटलं इकडची लेक आहे ती सुकलेली आहे पूर्ण. म्हटलं लेकमध्ये पाणीच नाही आहे, पण नाही आहे इकडे पाणी पूर्ण. तिथं मेंढरं आहेत. मला वाटलं हे पक्षी आहेत. तिथं पूर्ण शेळ्या चढत आहेत. तर आपण पोचलो मित्रांनो खाली. लेकपाशी थोडीशी ऑफरोड करायला लागतं. रस्ता आहे खाली लेकपाशी यायला. माझ्या मागे लेक बघत असाल तर सुंदर लेक आहे, सुंदर व्ह्यू आहे. तर ही लडाखमधली पहिली बायोडायव्हर्सिटी असलेली लेक आहे. इथं क्रेन्स, डक्स यांच्या प्रजाती, अजून छोटे मोठे पक्षी आहेत त्यांच्या प्रजाती आढळतात. थोडे पक्षी दिसतात, आता नाही दिसतात. खूप छान लेक आहे. जर तुम्ही पँगॉंग या रूटने करत असाल, ज्या रूटने आम्ही करतोय, तर नक्की या लेकला व्हिजिट करा. अशी होती ही लेक. झाली आपली पाहून वगैरे. फोटो व्हिडिओ गेले. पक्षी थोडेसेच दिसले. अजून जर दिसले असते तर मजा आली असती. तर चला आता पुढे जायचं आहे आपल्याला खेसांगला करायला. आणि अजून एक लेक आहे ती करायची आहे. हा असा खालून तो दिसतोय, असा येऊन हा इकडून असं कनेक्ट होऊन ऑफरोड आहे. तर या कुठल्याही ऑफरोडने तुम्ही खाली जाऊ शकता. आणि याच ऑफरोडने असे जायला पॅचेस आहेत, तिकडून वर जाऊ शकता. पण तो थोडा रिस्की दिसतोय मला. तो मी ज्या रस्त्याने गेलो त्याच रस्त्याने वरती आलो. बाकी सब बढिया है, सो फार सो गुड. तर चला खेसांगला कडे प्रस्थान करूया आपण. त्याला एक 22 किलोमीटर दाखवत आहे अजून. Dangerous times, don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world and keep the sky on your mind. Get on board. We're soaring on top of. तो पोचलोय आपण इथं खेसांगला टॉप पाशी. तर आपण पोचलोय खेसांगला टॉपला. बघू शकता 17,851 फूट. रँक तुझं इथून 12 फूट आहे. ऑलमोस्ट 18,000 फुटावर आहोत आपण.
सेम कालचं जे फोटिलाची हाईट होती सेम हाईटला आहोत. हो पूर्ण खालून ऑफरोड दिसते मला. आता डिसेंड करायला लागणार आहे ऑफरोडने कारण रस्त्याचं काम सुरू आहे. तर असा रस्ता खणून ठेवला आहे पूर्ण. डांबरी रोड होता इथे पहिला छान. आय गेस पुढे आहे इथं ब्लॉक्स टाकतायत ब्लॉक्स पूर्ण रोडला. तर ही आहे मिरपाल लेक. आपण खाली नाही जातात उशीर झाला आहे. तो वरूनच आपण निघतोय लगेच पँगॉंगसाठी. तर आपण इथं लेकपाशी पोचलोय मिरपाल लेकपाशी. हा फ्रेश वॉटर आहे. फ्रेश वॉटरची ही लेक आहे. फायनल टप्पा आपला. आता जायचं आहे आपल्याला पुढे या रोडने सरळ सरळ पँगॉंगकडे. हे आहे ना चिसूल पुढे आहे का? आणि तिथून मग तिकडे त्या डोंगराच्या तिकडे जायचं तसं पँगॉंग. मग दिसायला लागेल ना पँगॉंग लगेच. हो. Dangerous times, don't fly too high. Be sure to keep the ground in sight. Fly forever if you keep it tight. Love the world, but keep the sky on your mind. गणपती बाप्पा मोरया. रेस कर रेस कर रेस करे. ओढ गाडी ओढ गाडी ओढ. जूता गीला है, पानी आ रहा है. वा वा व्ह्यू काय आणि लोक काम काय करतायत बघा. सगळं भिजलंय सगळं. शूज माझ्या शूजमध्ये वरून पाणी गेलं त्यामुळे लफडं झालं. सगळंच ओलं झालंय. दोन 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 क्रॉसिंग. तर मित्रांनो आपण पोहोचलोय मेराकला. एक मध्ये मोठी वॉटर क्रॉसिंग होती तर पाय एकदम थंड थंड झाले तिने. पाय वगैरे ठेवून आम्हाला क्रॉसिंग करायला लागली. तर इथं आम्ही मागे आमची त्या झाडाला बघू शकता इथं शूज सुकत घातलेत आता उलटे करून कारण पूर्ण ओले झालेत. आणि हा आमचा आजचा स्टे आहे मागचा. इथं त्यांचं मागे कॅन्टीन पण आहे म्हणजे सॉरी किचन पण आहे. आणि हे ही कॉर्नरची रूम घेतले. पाठीमागे आपली पँगॉंग लेक आहे तर तिचा व्ह्यू आहे थोडासा. तर अचानक ते ओनर आहे तिथले ते आम्हाला वॉटर क्रॉसिंग करताना भेटले. तर तिथे थांबले आमच्यासाठी वॉटर क्रॉसिंग होईपर्यंत आणि म्हटले तुमचं बुकिंग नसेल कुठे तर चला. तर आम्ही आलो आणि इथं बुक केलं. तर आजचा दिवस संपवतोय या चंद्राबरोबर. उद्या जायचं म्हणतोय लेहला. पण इथे ह्या स्टे वगैरे बघून थोडीशी एक इच्छा होते एक दिवस अजून इथं स्पेंड करायचा. बघूया उद्याचं उद्या. तर आय होप तुम्हाला आजचा हा एपिसोड लद्दाखवारीचा आवडला असेल. उद्याचं उद्या बघू. चला मग आजसाठी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तो असणार आहे लेहचा किंवा आम्ही एक्सप्लोअर करू पँगॉंग लेक. बाय बाय. तर जेवण आलं आहे आपलं आता करतोय. जेवणामध्ये आज थोडं एकदम ऑथेंटिक जेवण सुरू आहे. पालक यांच्या शेतातलं आहे दाल राईस. आणि व्हॉट इज दिस काय म्हटलं याला? त्याला काय म्हटले? टिमोक. आणि यांचं असं
थोडंसं त्यांचं साईडलाच किचन कम हॉटेल आहे. खूप छान केलंय. अच्छा आहे ना. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep dreaming I'll be famous.